या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे. खरं तर प्रेक्षकांनो, तुम्ही अनेक वेळा आम्हाला सांगितलं आणि आज त्याची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तुम्ही नेहमी म्हणत होतात की शेतकऱ्यांच्या बद्दल चर्चा करत असताना शेतकरी नेते येतात, ते भूमिका मांडतात, पण कधीतरी या राज्यातल्या सामान्य शेतकऱ्याला तुम्ही बोलवा, चर्चेत बोलवा आणि सांगा काय त्यांची व्यथा आहे. आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग केलाय की राज्यातला सामान्य शेतकरी समोर येईल आणि सांगेल त्याची व्यथा काय. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आहेत. बच्चू भाऊ महाराष्ट्र पिंजून काढतायत, शेतकऱ्यांचा आवाज ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे विदर्भातून रविकांत तुपकर आहेत, शेतकरी नेते, सातत्यानं ते सुद्धा आवाज उठवतायत. पाशा पटेल सरकारी पातळीवर काय करता येईल याच्यासाठी ते आग्रही असतात. आज भाजपचे नेते पाशा पटेल सुद्धा आपल्या सोबत आहेत. मी तिघांचंही स्वागत करतो आणि आज स्वागत त्या माझ्या पाहुण्यांचं, जे केवळ दर्शक म्हणून असतात, टाळ्या पिटण्यासाठी असतात, झेंडे घेण्यासाठी असतात, मत करण्यासाठी असतात, सगळ्या गोष्टींसाठी. जो सामान्य माझा शेतकरी असतो तो आज या चर्चेमध्ये पाहुणा म्हणून आलेला आहे. मी त्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. आपल्या सोबत संतोष पाटील नांदेडहून आहेत, आपल्या सोबत सहदेव होनाळे लातूरहून आहेत आणि बाबासाहेब बटोळे हे जालन्याहून आहेत. ही तीनही शेतकरी आहेत. मी तिघांचंही स्वागत करतो. चर्चेची सुरुवात आधी मी आज शेतकऱ्यांपासून करणार आहे, त्यांची व्यथा, आणि मग त्याच्यावरती चर्चा आणि त्याच्यावरचं मंथन आपण करूया मान्यवर नेत्यांच्या सोबत. पहिली एक कमेंट मला तिघांनी सांगा, आज अवस्था काय. बाबासाहेब बटोळेजी, जालना जिल्ह्यातली अवस्था काय, काय म्हणतोय शेतकरी, काय त्याची अवस्था. जिल्ह्याची अवस्था म्हणजे अशी आहे सर, की जिल्हा वारसच नसल्यासारखा झालेला आहे. त्याला बुवा समजा काहीतरी शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत, काय नाही, कुठल्याही नेत्याला त्या गोष्टीची गरज राहिलेली. आता सरकारला जे एवढं प्राधान्य दिलं शेतकऱ्यांनी, तर कशा करता दिलं की एक विश्वास 4-15 वर्षापासून विश्वास होता भाजप सरकारचा त्याला, जनतेला, किंवा काहीतरी सरकार करतंय, भाजप सरकार काहीतरी करतोय, काँग्रेसच्या काळात काही झालं नाही म्हणून भाजप सरकार करतंय. आणि ह्या विश्वासाने शेतकऱ्यांनी भरभरून त्यांच्या पारड्यामध्ये माप टाकलेलं आहे. तर आमची एक सामान्य शेतकऱ्याची, मी म्हणजे एक सामान्य आहे, आता सर्व महाराष्ट्राला बी माहिती आहे की एक सामान्य शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या व्यथा शेतकऱ्याला माहिती असतात, कारण सगळा काही पुरवठा सगळं करू शकत नाही. पण नेते लोकांचं ज्या 5 वर्षाकाठी 4 वर्षाकाठी आपण नेता बदलितो, कुठंतरी बदल करतो का नाही गाड्या, या 4 वर्षात मागं काही काम केलं नाही त्या नेत्याने, तर आपण दुसरा निवडितो. तर दुसरा निवडल्याच्या नंतर पण तो तसाच निघाला, तर मग ह्या शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे. निराशा झाली असं तुमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची निराशा झाली, सरकार बदलली, आली गेली, आश्वासनं दिली. सहदेव उन्हाळे आहे. सहदेवजी, आम्ही तुम्हाला बघितलं होतं, तुम्ही नांगर घेऊन 500 किलोमीटरवरून प्रवास करत एक शेतकरी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या दारात आला होता. आज नांदेड, लातूर या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड परिस्थिती गंभीर बनली आहे, असं आम्ही आता दाखवलं. काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. मी यापूर्वीच जुलै महिन्यामध्ये अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याच्या व्यथा मंत्रालयापर्यंत पोहोचावं म्हणून 500 किलोमीटर चालत गेलो. त्या ठिकाणी व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मला वरील दोन्ही मान्यवरांचे फोन सुद्धा आले होते. आता ही व्यथा जर बघायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेच्या माध्यमातून लुबाड, लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला, एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, एका शेतकऱ्यानं बुलढाण्यामध्ये तरी म्हणजे जमीन धारण कायद्याचा त्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली. त्याच्यानंतर नांदेडमध्ये बघितलं, आमचे बालाजी खंकरे म्हणून आहेत, त्यांच्या 50 गाईचा 70 शेळ्याचा गोठा वाहून ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मराठवाड्यातील या 7 जिल्ह्याला की कोणीही आधार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुणाकडे जायचं हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि हे नेते सगळे बच्चूभाऊ असतील, तुपकर साहेब असतील किंवा आमचे राजू शेट्टी जे असतील, यांना विनंती आहे की बाबा तुमचे गिले शिकवे दूर करा, पण तुम्ही एकत्र बसा. आता बघा, या दुपळीमुळेच हे शासनामधील लोक ह्या शेतकऱ्यावर म्हणजे शेतकऱ्यांना आसूड कुणावर मारायचं सोडून दिला, पण ह्यांनी
म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू केलेलं आहे. सोयाबीन गेलं. आता विमा कंपनीच्या बाबतीत जर बघितलं तर आज घडीला विमा कंपनीकडून कसलीच मदत मिळणार नाही, कारण त्यांनी तिन्ही ट्रिगर बंद केलेले आहेत. म्हणजे अतिवृष्टी झाली म्हणून पहिले पैसे मिळायचे, त्याच्यानंतर खंड पडला पावसाचा म्हणून पैसे मिळायचे हे, आणि त्याच्यानंतर शेतात जर कापणी करून काढलेलं पीक आहे त्याच्यावर जरी काही नुकसान भरपाई मिळायची. पण हे सगळे तिन्ही ट्रिगर बंद केले. आणि 2019 पासून बघतोय, आज 2024 पर्यंत बघितलं तर एकदाही पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर विमा मिळाला नाही. अशी परिस्थिती आहे. आम्हाला कर्ज दिलं जातं पण ते कर्ज आमच्यावर लादलं जातं. कशा पद्धतीने लादलं जातं जर हे सांगितलं, आम्ही त्या ठिकाणी सचिवांना सुद्धा मी सांगितलं वैयक्तिक, बाबा हे कर्ज जे देताय तुम्ही आम्हाला केसीसीच्या अकाउंटवरून कर्ज दिल्यानंतर त्याच केसीसीच्या अकाउंटवर आमचे व्यवहार व्हावे, जेणेकरून वर्षातून ₹1,00,000-2,00,000 जे आमच्या पदरात शेतकऱ्याकडून म्हणजे गव्हर्नमेंट कोणी येणारे असतील, रोजगार हमीचे असतील, कोणते आमच्या मालाचे पैसे असतील त्या खात्यावर जमा होतील आणि ऑटोमॅटिक रिन्युअल होईल. बरोबर. अशा म्हणजे पद्धतीच्या कर्जाचा मुद्दा आहे, पीक विम्याचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दिलासा तुम्हाला नाहीये आणि हे संकट दारावरती उभा आहे. संतोष पाटील आता आपल्या सोबत आहेत. संतोष पाटील हे नांदेड जिल्ह्यातले शेतकरी आहेत. नांदेड जिल्ह्यावरती आभाळ कोसळलं, काय शेतकऱ्याची अवस्था आहे आता तुम्ही सांगा तिथली. नांदेडमध्ये आपण सर्वजण बोला, सलग बोला, येतोय आवाज तुमचा. नांदेडमध्ये आपण सर्वजण पाहतोय महाभयंकर पूर असा आला आणि अनेक माणसं आणि शेकडो जनावरं नांदेड जिल्ह्यामध्ये मृत्युमुखी पडली. शेतकऱ्याचं कधीच न भरून निघणारं नुकसान या ठिकाणी झालं. पण या दुःखासोबत दुसरं दुःख असं आहे की हे चर्चा किंवा बातम्यामधून आपण पाहतो की ढगफुटीनं झालं, पण हे असं नाहीये. प्रत्यक्ष काय झालंय, त्या मुखेडच्या बाजूला जो लेंडी प्रकल्प आहे त्याची जी घळभरणी चुकीच्या वेळेस झाली, पुनर्वसत पूर्ण न करताना त्या धरणाचे दार कोंडले, गेट लावले आणि शेतकऱ्यांना, त्या भागात राहणाऱ्या गावकऱ्यांना सांगितलं की फक्त आम्ही 10% पाणी भरणार आहोत आणि ते 80% त्या धरणाला पाणी भरलं. म्हणजे जाणून बुजून त्या लोकांचा खून करायचा, त्यांना संपवायचं या हेतूने या सरकारने हे केलंय की काय, असा संशय मला या ठिकाणी येतोय. आज आपण ही घटना घडून 2-3 दिवस झालेत. आज कुठंतरी त्या ठिकाणी थोडीफार मदत पोहोचले. सगळ्या गावातलं धान्य, कपडे, लेकरा बाळायचं खायचं, कपडे, कुठल्याच गोष्टी तिथं शिल्लक नाहीत. सगळ्या पावसाने भिजून गेल्यात आणि सरकारी यंत्रणा 40 तासानंतर त्या ठिकाणी पोहोचते. लोक वाचतील का? म्हणजे यांना मारूनच टाकायचे ठरवलंय का सरकारने? एवढं निर्गुण, एवढं द्वेषपूर्ण शेतकऱ्याप्रती हे सरकार का पाहतंय? मला तर वाटतंय खूप मोठ्या प्रमाणावर आनंद साजरा करा, आनंद साजरा. 25 तारखेला वरा जयंती साजरी करा असं म्हणतायत, धडाक्यात करा म्हणतायत ना. उद्याच्या पोळा आमचा दरवर्षी आम्ही बैलांना वाजत गाजत पोळा करतो, तर यावर्षी वाजत गाजत कोण्या तोंडानं करावा? आमचे भाऊबंद मेलेत, आमचे जनावर मेलेत, बैल मेलेत आणि पोळा कसा करावा? आणि तुम्ही म्हणताय ते वरा पूजन काय काढलंय? उद्या हे मासेमारी म्हणतील, मत्स्य अवतार आहे त्याची सुद्धा पूजा करा म्हणतील, मासेमारी बंद करा म्हणतील. मला वाटतं हे जे नेते मंडळी वादग्रस्त मुद्दे मुद्दाम काढत आहेत, यांना शेतकऱ्याची शेती तरी हिसकावून घ्यायची. बघा ना, गेल्या 10-15 वर्षापासून मी शेती करतो, मी स्वतः हिशोब लिहून ठेवतो. दरवर्षी मी शेतीचा लेखाजोखा माझ्याकडे असतो. दरवर्षी मी 2 लाख, 3 लाख, 2.5 लाखाला मायनस मध्ये जातोय आणि तेवढं कर्ज माझ्या माथ्यावर वाढत जाते. दरवर्षी शेतीमालाचे भाव कमी होतात आणि जो कच्चा खर्च, जो खत, औषधी आहे, बियाणे आहे, मजुरी आहे, ट्रॅक्टरची नांगरटी मोगडणी आहे, मशागत आहे, याचा दरवर्षी खर्च वाढतोय आणि उत्पादन जे येणार आहे त्याचा मात्र भाव कमी होतोय. म्हणजे आम्हाला संपवायचं ठरवलंयच काय? म्हणजे आम्ही अशा आत्महत्या करण्याचा प्रकार आमचा कमी आहे, ह्या वाढवण्यासाठी ही पद्धत वापरली काय? आणि याही पुढे जाऊन हे मानव निर्मित, सरकार निर्मित जो पूर आणून आमची माणसं मारली, याचाही सरकारने जाब द्यायला हवा. नक्की. आपण राज्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांची आज व्यथा काय आहे हे जाणून घेतलं. मला या सगळ्या प्रश्नांची चर्चा शेतकरी नेत्यांच्या सोबत करायची आहे. बच्चू भाऊ, आज राज्यातल्या शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था असताना ज्यांना का सांगितलं जातंय की धुमधडाक्यात आपल्याला वराह पूजन करायचंय, त्याची जयंती साजरी करायची आहे, हे काय आहे? तुम्ही कसं बघता? या राज्यातल्या शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का नाही? कबुतरांचा वाली आहे, इथं शेळ्या मेंढ्यांचा वाली आहे, पण शेतकऱ्यांचा वाली नाही का कोणी?
राजकारण वऱ्यावर कबुतरावर होऊ शकतं ना, मतही भेटू शकते. शेतकरी म्हणून मतं भेटते का हो? ते आमचे वर्धेचे हिंगणघाटचे काय आमदार ते शरद जोशींना पाडलं त्यांनी. ज्यांनी आपला घरदार सगळं मोकळं केलं, आयुष्य शेतकऱ्यासाठी घातलं आणि शेतकरी म्हणून मताने मारले शरद जोशींना. एका मोठ्या नेत्यांना आम्हाला सांगितलं, त्या दरम्यान माझ्या भेटी झाल्या, मग तुम्ही कशाला शेतकऱ्यासाठी लढताय? ना ते आंदोलनात येत ना ते मतं मारत. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी आम्ही मतं मारतो का हो? विचारा तुम्ही शेतकऱ्यांना. तुम्ही फार चांगलं केलं का या सगळ्या शेतकऱ्यांना बोलावलंय. कारण राजकारण कुत्र्यावरही होऊ शकतं या देशात. हा वऱ्यावर काय कायच्यावरही होऊ शकतं, पण शेतकऱ्यावर होऊ शकत नाही. साडेसाती आहे. तुम्ही सांगा, शेतात वन्य प्राणी आहे मरतं, खत बियाणे महाग झालं तिथेही मरतं, कर्जबाजारीनं मरतंय, आरोग्य शिक्षण याच्यातही मरतंय, निसर्ग आपत्तीनं मरतं, हमीभावानं मरतं. पशुसंवर्धन मध्ये तुम्ही गायी आता गोरे विकता येत नाही, गाय गोमाताचे वंशज आहे, तिथे तुम्ही गोरक्षणाला अनुदान देताय आणि शेतकऱ्यांना गाय समोर पोचली त्याला अनुदान देत नाही. करा, गायी कापू नका, आमचंही मत सोबत आहे. पण गोरक्षणवाल्यांना तुम्ही मदत देताय, मग जो शेतकरी गाय वागवतो त्याला का तुम्ही अनुदान देत नाही? त्याला अनुदान द्यायला पाहिजे. हो म्हणजे धर्म कार्य आम्हीच करायचं सगळं. गावातल्या गणपतीपासून, दुर्गादेवीपासून, पोळ्यापासून, करीपासून, कावड यात्रेपासून, तुमच्या आता दहीहंडीपासून, हे सगळे त्योहार आमच्या सगळ्या तरुण पोराच्या माथ्यावर खांद्यावर टाकून ठेवलेले आहे. व्यवस्थित आम्ही पाहतोय बहुजन कसा बुडन, कशा पद्धतीनं सगळ्या याच्यामध्ये गुंतून ठेवल्या जाईल. हे एक नवीन साडेसाती आहे. हे पण धार्मिक, त्याच्यातलं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी. मला तर देवेंद्रजीचं खरं कमालच मानावं लागत. ते फार जोरानं बोलत होते का दुष्काळ पडलं तर कर्जमाफी देऊ. उद्या आता आम्ही कर्जमाफी दिली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर मग डबल कर्जमाफी द्यावं लागत. देवेंद्रजी, तुमचे शब्द खरे नाही व्हायला पाहिजे होते, पण तुमचे शब्द खरं ठरले. तुम्ही कर्जमाफीचं बोलला, आपलं दुष्काळाचं बोललात आणि आता दुष्काळ तुम्ही उभ्या डोळ्यानं पाहताय शेतकऱ्यांचे काय हालात आहे. म्हणजे तुम्हाला कर्जमाफी तशी द्यायची नाही आहे. हा शेतकरी पाय घासून घासून मेला पाहिजे, प्रचंड वेदना झाल्या पाहिजे आणि मग मरते वेळी थोडस त्याला जखम लावण्याचा प्रयत्न, मलम लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वा देवेंद्रजी, माना लागून तुम्हाला. आता पडला हो दुष्काळ, ओला दुष्काळ पडला, कर्जमाफीचं अजूनही त्यांच्या तोंडातून येत नाही, याचं दुःख वाटतं. म्हणजे हा बोजा, हमी भाव न भेटणं, सगळ्या गोष्टीत त्याला चेअरच्या नैसर्गिक दृष्टीतून निसटला, हमी भावात अटकतंय, तिथून सुटला तर इकडे लुटमार वेगळी होते, सगळ्या इकडे चौफेर लुटणं सुरू आहे. बरोबर. ही आणि चौफेर आम्हाला पक्ष महत्वाचे आहे. हे हो. पक्षाचे गुलाम गावागावात बसले का नाही? हो हे गावागावातले जे आणि पक्षाचे कोण गुलाम आहे शेतकऱ्याची ना, पोरच आहेत ना, यांना पहिला ती हंटर कुठली आहेत, मारावा बाहेरची आलीत का? शेतकऱ्याची पोरच आहेत ना. अहो ते पक्षाचे आहे हो. हे मी हा आता बरोबर बोलायला आहे, पाहिजे. शेतकऱ्याची पोरं नाही आहेत, ती पक्षाची पोरं आहेत. धोरण ते काय, कोणी भाजप शेतकरी, राष्ट्रवादी, प्रहार शेतकरी, काँग्रेस शेतकरी, हे सगळे नालायकांना बदलायला पाहिजे यांना गावागावात. हे पाप मेला तरी 72, पण नेत्याचा झेंडा एवढा मिरवणार आहे आणि त्याच्यामुळं आमचं वांद्यात झालंय सगळं. हे वाटोळं का होतंय? वऱ्या जयंतीचं आवाहन करत असताना आज दहीहंडीमध्ये जर तुम्ही भाषण जर पाहिले तर ते शेतकऱ्याबद्दल नाही, एकमेकाची काढण्यात जाते. हो. एका इकडे ओला दुष्काळ आहे, गावा होऊन जातोय आणि आमचे भाषण पाहिले नेत्यांचे तर 4-10 मारावून एकच मोजाव यांच्या. एवढी नालायकी वाढलेली आहे. ठीक आहे. भीती नाही हो, शेतकऱ्याची भीती कुठे आहे? ठीक आहे, शेतकऱ्याची संपली भीती नाहीये. रविकांत तुपकरजी, मी याआधी सुद्धा तुमच्या जेव्हा जेव्हा चर्चेला आलो तेव्हा एक मुद्दा तुम्ही सातत्यानं सांगायतात, आमच्या विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी रानडुकरांनी हैदोस घातलाय. शेतकरी म्हणतोय आम्हाला वाचवा या रानडुकरांपासून. अहो तुम्ही कुठले रानडुकरांपासून वाचवा म्हणताय? तुम्ही आता जयंती साजरी करा असं सांगितलं जातंय. नाही, मला असं वाटतं की ज्यांना जयंती साजरी करायची आहे त्यांनी आमच्या शेतात येणारे रानडुकरं सगळे नेले पाहिजे. आणि जसं ते अंबानींनी वनतारा हत्तीसाठी केलं तसं यांनी सगळे रानडुकरं नेऊन तिथे एक अभयारण्य काढलं पाहिजे स्वतःच. हे सगळे आमच्या जंगलातले रानडुकरं घेऊन जा. काय झालंय सर, मुळामध्ये हा. गेली 4 वर्ष झाले सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी चक्रव्यूहात सापडला अभिमन्यू सारखा. आणि सरकारची भूमिका अशी आहे की रोम देश हा जळत असताना रोमच्या राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तशी आज महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे. शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटले गेले आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाने आमच्यावर कोप केलाय. ढगफुटी सदृश पाऊस झाला, कुठे धरणांच्या भिंतीवरच्या वनस्पती काढल्या नाही म्हणून धरणं फुटायला लागली.
रस्त्याच्या बाजूला नाल्या काढल्या नाही म्हणून घरात पाणी घुसलं. काल मी सिंदखेड चिखली या पट्ट्यामध्ये गावोगावी दौरा केला. शिंदी गावात गेलो, 26 घरं अफेक्टेड आहेत, प्रभावित आहेत. सोमठाणा गावात गेलो, जमिनी खरडून गेल्या. आणि यांचा जो मदतीचा निकष आहे ना, तो अतिशय तोकडा आहे. 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे. मला सांगा, 20 एकर जमिनीचं नुकसान झाल्यावर 27,000 आमचं काय होणार आहे? 25 एकर जमिनीचं नुकसान झालं, त्यांच्या 27,000 आमचं काय होणार आहे? आणि जमीन खरडून गेल्यावर मिळतात 37,500 रुपये. पण ती जमीन पोट खराब लिहिल्या जाते. पोट खराब जमीन लिहिल्यावर पुढच्या वर्षी त्याला कर्ज मिळत नाही. हो, त्याला कर्ज मिळत नाही, ती जमीन पेरता येत नाही. आणि ती पोट खराबची वैती करण्याकरता किमान 50 चक्रा सरकारी दरबार माराव्या लागतात. यांचे हे आपत्तीच्या काळातले मदतीचे निकष आहेत ना, हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आमची मागणी सरळ सरळ अशी आहे, जेवढं नुकसान झालं तेवढं 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. पाऊस काही सरकार पाडत नाही, हो. पण सरकार ही राजा असते. जेव्हा जेव्हा प्रजा संकटात असते तेव्हा तेव्हा राज्याचं काम मदत करणं आणि सामान्य माणसाला उभं करणं असतं. हे जे वराहाचं तुम्ही सांगितलं, कबुतराचं, कुत्र्या मांजराचं सांगितलं, हे फक्त शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला पडले पाहिजे. याच्यासाठी नवीन काहीतरी मुद्दे काढायचे. आणि त्या मुद्द्यांवर इतके थँकलेस मुद्दे आहेत. मला सांगा, माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का हो? रोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत. आणि या अतिपावसामुळे आता एवढं प्रचंड नुकसान झालंय. ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, सगळं मंत्रिमंडळ शेतावर पाहिजे होतं आता. हो. पण दुर्दैवाने या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही. लाज वाटली पाहिजे या सरकारमधल्या लोकांना. कशाला मिरवतात? आणि मी शेतकऱ्यांना सांगतो, बच्चू म्हटलं त्या पद्धतीनं, की मंत्री गावाकडे हातात पायतान घेऊन कान शेका त्याच्या, इतके दिवस कुठे गेला होता म्हणून. असा विद्रोह केल्याशिवाय, अशी बंडाची भाषा केल्याशिवाय हे शेतकऱ्यांना घाबरणार नाहीत. शेतकरी हातावर हात धरून बसलेला आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे. ठीक आहे. पाशा पटेल आपल्या सोबत आहेत. पाशाबाई, संताप सगळ्या शेतकऱ्यांचा तुम्ही ऐकला, आज सामान्य शेतकरी सुद्धा ऐकले. हे 2 आहेत ना, त्यांना तुम्ही म्हणू शकता ते राजकारणात आहेत, ते राजकारणी आहेत, शेतकरी नेते आहेत म्हणून ते आमच्यावर टीका करतात. ज्या लोकांनी तुम्हाला सत्तेचं प्रचंड मोठं बहुमत तुमच्या हातात दिलं, त्याला आज वाटत नाहीये माझा कोणी वाली नाहीये. त्याला वाटत नाहीये की माझं कोणीतरी दुःख सारायला येईल म्हणून. ही जी भावना आहे, ही भावना तुम्हाला योग्य वाटते का? हे पहा, संकट एवढं मोठं आहे की लोकांना ह्याचा त्रास तर होणारच आहे. एवढं मोठं संकट आहे. आणि आता हे संकट ना फक्त मराठवाड्यात, महाराष्ट्रात नाही तर सगळ्या जगात आहे. आम्ही ही चर्चा करत असताना एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता हे जे संकट आलेलं आहे, हे संकट आता वारंवार येणार आहे. याच्यावर काही सरकार काय करणार आहे? सरकार काय करणार आहे? ह्या सगळ्यात सरकार काय करणार आहे? तुमची पीक विम्याच्या योजनेचं सांगतो मी आकडेवारी, 30% लोकांनी फक्त पीक विमा काढला पाशाभाई. 30% लोकांनी. 70% लोक आता त्या कव्हरच्या बाहेर आहेत. 1 रुपयाची योजना तुम्ही बंद केली. आता ह्या लोकांना ह्या संकटातून कसं वाचवायचं सांगा ना. पर्याय तर सांगा ना. ठीक आहे, जगभरात आपल्याला माहिती आहे आता काय चाललंय ते. प्लीज. नाही, मी काय म्हणतो बडे साहेब, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की संकट फार मोठं आहे. याच्यापेक्षा मोठं संकट असूच शकत नाही. एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आहे. आणि कुठलंही काही जरी झालं तर ते संकट सरळ सरळ शेतकऱ्याच्या घरावरच येतं. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. एक गोष्ट अशी आहे की आता जे पूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातलं आपण चित्र बघतो ना, ते ह्या डोळ्यांनी तर बघवत नाही, एवढं विचित्र आहे. आणि मग हो ना, मग संकट, मग वराहाची पूजा केल्यावर कदाचित हे जात असेल असं काय आहे? नाही, आता कसं आहे बडे साहेब, माझ्या बरोबर बोलताना कदाचित तुम्ही असे कुठलेही रेफरन्स मला जर नाही दिले तर बरं होईल का. तर कसं आहे, सर, संताप आहे त्या गोष्टीबद्दलचा ना. मान्य आहे ना, मला मान्य आहे. पण मी काय म्हणतो ऐकून घ्या की तुम्ही मला बोलत असताना की माझ्या म्हणजे मी काय बोलतो हे तुम्हाला चांगलं माहितीये, मी काय करतो हेही तुम्हाला चांगलं माहितीये पाशाबाई. तुमच्याकडूनच अपेक्षा आहे ना महाराष्ट्राला. म्हणून मी काय म्हणतो ऐकून घ्या की एक गोष्ट लक्षात ठेवा की मी स्वतः एवढं विचित्र अवस्थेमध्ये आता आहे की हे संकट आता शेतकऱ्याच्या समोर जे आलेलं आहे, या संकटातून शेतकऱ्याला कशा पद्धतीनं बाहेर काढलं पाहिजे ह्याचा आपण आता विचार करणं गरजेचं आहे. एवढी वाईट वेळ आलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करा. मी काय म्हणालो बच्चू कडू साहेब, मी अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगलालोय. तुम्ही जरा ऐकून आणि समजून घ्यायचं बी कधी कधी प्रयत्न करत जा.
लक्षात घ्या. आणि मी कोण आहे, तुम्ही कोण आहे, तुम्ही काय बोलताय, मी काय बोलताय, ह्याचं काही प्रदर्शन करायचं काही कारण नाही. प्रश्न कोणाला कळतंय, तुम्हालाही कळतं, मला कळतं, कोणाला कळतं, सगळ्या जगाला माहिती आहे. नाही पण मला काय म्हणायचं, पाशाभाई, तुमच्या डिग्निटी बद्दल, तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रेमाबद्दल, त्याच्याबद्दल मुद्दा नाहीये. मुद्दा सरकारचा आहे. तुम्ही जेव्हा भूमिका तिथे मांडताय तर सरकारवरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. कारण तुमची आत्मीयता असून कशी चालेल? या राज्यातल्या सगळ्यात बांधावर पाहिजे होते ना. त्यांनी शेतकरी म्हणतात सगळे नेते बांधावर पाहिजे होते, आम्हाला पोरका असल्यासारखं वाटतंय. मान्य आहे ना, शेतकऱ्याची भावना मला पूर्णतः 100% मान्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच मी चॅनलवर बघितलं, जे नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झाले तिथे गिरीश भाऊ महाजन स्वतः तिथे गेलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, आता आमचे कृषी मंत्री आहेत ना, वाशिम मध्ये फिरलेत, नांदेडमध्ये फिरलेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये ते फिरू लागलेले. त्यांनी स्वतः सांगितलं की 20 लाख हेक्टरच्या आसपास नुकसान झालेलं आहे. मी स्वतः बघितले म्हणून त्यांनी सांगतात. म्हणजे काही घरी बसून सांगत नाहीत, हे फिरू लागलेले आहेत. आपण फक्त आता सगळ्यांनी डोकं शांत ठेवून एक गोष्ट केली पाहिजे, वच 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 एक दुसऱ्यावर भांडण करत बसण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीवर मार्ग काय काढायचा. तर संकट जर मोठं असेल तर मोठ्या संकटामध्ये सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग ह्याच्यातून आपण काय मार्ग काढला पाहिजे त्याला सल्ला दिला पाहिजे. ठीक आहे. इथं आता खुर्चीवर कोणी जरी बसलेलं असलं ना, या संकटाला समोर कसं जाणार आहे मला सांगा बरं तुम्ही. एक गोष्ट लक्षात घ्या की आता परवा आपण जे बघलालो ना, तर वर्षभरात पडणारा पाऊस 1 दिवसात जर पडून जाणार असेल तर या विषयावर बोलणार आहे का नाही आपण? नाही बोलू ना. नाही त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. पण शेतकऱ्यालाच हे कळत नाहीये की त्याने काय करावं. मी शेतकऱ्यांना विचारतो. मान्य. एक मिनिट आहे का, तुमची माझी शेतकऱ्याची सगळ्याची भावना काय? अरे शेतकऱ्यांनी हवामान आणि जगावं कसं हा प्रश्न शेतीवर आहे ना. पाशा पटेलांना 2 तासाचा कार्यक्रम द्या. त्याच्यात आपण आता शेतकऱ्याबद्दल बोलतोय. हवामान आणि शेतीच्या संदर्भात पाशा पटेल साहेबांना 1 तासाची मुलाखत ठेवा एका दिवसाची. आता शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे, कर्जमाफीची घोषणा करणार आहे का नाही करणार आहे. खाली तुमचे अधिकारी, मला आता मेसेज आला हे मुलाखत पाहून, अकोला जिल्हा येथे भाजपच्या मर्जीने सर्वे होते, भाजपच्या कार्यकर्त्याच्या मर्जीने सर्वे होते. कोणते शेत घ्यायचे नाही घ्यायचे हे अकोला पूर्व मंडळातल्या अशा पद्धतीचे चालू आहे. सत्तेचा असा दुरुपयोग, ज्याचं नुकसान झालं त्याचं घ्यायचं नाही, त्यानुसार पंचनामे करणं सुरू आहे. काय प्रकार आहे हा? हवामानावर ते बांबू आणि हवामानासाठी दिवसभर घ्या यांना, आम्ही ऐकतो, आम्हाला चर्चेत ठेवू नका. पाशाबाई, मी काय म्हणतो, ज्यांना प्रश्नाचं गांभीर्य नाही. नाही प्रश्नाचं गांभीर्य आहे पाशाबाई. आता बघा, शेतकऱ्यांना जर आपण हे सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग काय आहे ते काय आहे हे सांगून, त्याच्या ज्या ताटातला अन्नाचा प्रश्न आहे ना, त्याच्या घासाचा प्रश्न आहे, त्याला ग्लोबल वॉर्मिंग सांगून काय होणार आहे? इकडे का, मी तुम्हाला काय सांगलालोय की वर्षभराचा पाऊस 1 दिवसात पडला ही सांगावं लागणार आहे ना, आणि या संकटातून बाहेर कसं पडायचं हेही सांगावं लागणार. ठीक आहे संतोषजी, तुम्ही सहदेवजी, तुम्ही एक जण, मला शेतकऱ्यांना, मी काहीच बोलत नाही, शेतकऱ्यांना बोलू द्या. पाशाबाईंना मला एवढंच विचारायचंय की घटना घडल्याच्या नंतर 40-40 तास सरकारी यंत्रणा तिथे येत नाही. कृषी मंत्री आले, 10 मिनिट एका रोडवर उभे राहिले आणि पळून गेले. अक्षरशः त्यांनी नांदेड हे पिकनिक केलं, त्यांनी कुठल्याच पूर क्षेत्र ठिकाणी गेलेले नाहीत. आकडेवारी अधिकाऱ्यांनी सांगितलेली त्यांनी इकडे सांगितली. म्हणजे शेतकऱ्यांची तुम्हाला काय भीती वाटते का? शेतकऱ्यांचा तुम्हाला तिरस्कार आहे, कशामुळे तिथं आला नाहीत? आणि कालच एक निर्णय झाला केंद्राचा की कापसाच्या कितीतरी लाख गाठी आयात करून महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कापसाचा भाव पाडायचा. पाशाबाईचे भाषण मी फार अशोक चव्हाण कुठे आहेत विचारा ना त्यांना. अशोक चव्हाण कुठे आहेत विचारा. पालकमंत्री कुठे आहेत विचारा. पालकमंत्र्याने अजून नांदेड पाहिलेलं नाही या पुरामध्ये, आणि गिरीश महाजन सुद्धा कोणी त्या गावामध्ये गेले नाही. 40 तास लोकांना, त्या गावातल्या पूरग्रस्त व मृत पावलेल्या लोकांना बघायला सरकारी यंत्रणा गेली नाही. म्हणजे तुम्हाला सरकारी अधिकारी सुद्धा घाबरत नाहीत काय आमदार, खासदार, मंत्र्यांना? लोकलचा आमदार 40 तासानंतर त्या गावात गेला आणि त्या गावाच्या लोकांना जेवणाची व्यवस्था नाही, लहान लहान मुलांना पाणी भेटलं नाही. मग तुम्ही अजून सांगताय की आम्हाला तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग. अहो, मी बीएससी अग्री केलेला माणूस आहे. माझा एकट्याचा शेतकऱ्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तुमच्यामुळे आमची वाईट अवस्था आली, राज्यकर्त्यामुळे आली. पाशाबाई आज राज्यकर्ते आहेत, पूर्वी होते ते शेतकरी नेते, आता ते भाजपच्या
आघाडीचे कोणीतरी नेते आहेत, त्यांनी फक्त भाजपची बाजू मांडत आहेत, शेतकऱ्याची आता बाजू मांडत नाहीयेत. जुन्या काळातले पाशाभाई आता राहिलेले नाहीयेत. ठीक आहे, सहदेवजी काही बोलू नये. सहदेवजी माझी पाशाबाईंना एक विनंती आहे की हे जे आजचं संकट जे आलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग, ते संकट झेलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, पण वर्षाचे 12 महिने आमच्या विरोधात जे कायदे केले जातात त्या कायद्यावर कोणी बोलायला तयार नाही. आमच्या आत्महत्या जी शेतकऱ्याच्या वाढलेल्या आहे वर्षभराच्या आमच्या विरोधातले. आता पाशाबाई पटेल यांचा बांबू आला, त्या बांबू लागवडीला 7 लाख रुपये म्हणजे अनुदान आहे, पण आम्ही फळबाग लागवड योजना जर करायचं म्हणलं तर त्याला 1,80,000, 2,60,000 अशा पद्धतीचं अनुदान आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून यापूर्वी आम्हाला फळबाग लागवडीसाठी 7 लाख रुपये मिळायचे. याचबरोबर कर्जाच्या बाबतीत बी बघितलं, तुम्हाला मी वारंवार सांगतोय की बाबा आम्ही कर्ज बाजारी होणार नाही, तुम्ही धोरण चुकीचे राबवताय, कारण पुन्हा 5 वर्षांना आम्ही कर्जमाफी मागावी आणि तुम्ही आमच्याकडून 50चे 2 लाख रुपये वसूल करावे. अशा पद्धतीने जे कायदे केलेले आहेत शेतकऱ्याला मारण्यासाठी आणि त्याला जिवे संपवण्यासाठी हे कायदे केले. वॉर्निंगमुळे हे असल्या नुकसानाला आमचा शेतकरी कधीच घाबरत नाही. बटोळे बाबा बडे हा बोला सर बोला. हा हा विषय असा आहे, आता पाशाभाई आपल्या जवळचे संबंधित माणसं आहेत, त्यांनी जो प्रश्न केला किंवा याच्यावर तोडगा काढायचा, तोडगा काढणारे तुम्ही आम्ही आहेत का सरकार आहे? याच्यावर तोडगा सरकारच काढणार ना. हॅलो हा ऐकतायत ते. बरोबर बर का, याच्यावर तोडगा कोण? सरकारच काढणार. म्हणजे गावचा सरपंच पासून तर पंतप्रधानापर्यंत हे देशाचा नागरिक असतो, आणि देशाच्या नागरिकने जर हे समजा घेतला विचार मनामध्ये, बरं ते आपण म्हणतो ते बोलले त्याला योग्यशीर आहे ते सरकारमधले, पण त्यांनी माझं काय मत आहे किंवा तातडीनं लोकांचे थोडेसे कर्मचाऱ्याला काळजी करून, अहो मला सांगा 4-4 वर्ष झाले काही माहिती आहे, माझं स्वतःच सांगतो सर, माझं स्वतःच 3 वर्षापूर्वी एक हे काम पंचनामा झालेला, अजून पण मला काही मिळेल नाही. मुद्दा तोच आहे बच्चू भाऊ, तातडीनं मदत करण्याच्या संदर्भात सरकारनं खरं तर पावलं उचलायची. तातडीची मदत 3-3 वर्ष मिळते, ही कसली तातडीची मदत आहे? पेशंट ICU मध्ये आहे, त्याला आता ऑक्सिजन लावायचा आहे, आणि त्याला ऑक्सिजन जर तो मेल्यावर मिळणार असेल तर त्या ऑक्सिजनचं करायचं काय? नाही, अतिशय वाईट अवस्था आहे. मी काल पंचनामे पाहिले आमच्या तालुक्यातले. यांनी फक्त जे काही पीक आहेत त्याचे पंचनामे केले. संत्र्याचे झाडं आमचे उपडून फेकले गेले. एका बागेमध्ये 100 झाडं उपडून फेकले गेले, त्याचे पंचनामेच केले नाही. तो तलाठी काय म्हणतं, काय हे पंचनामे करायची ऑर्डर नाही, नुकसान किती झालं म्हणजे पिकाचं, फळाचं, संत्र्याच्या फळाचं, अरे झाडच गेलं ना. एवढा विचित्र कारभार आहे यांचा का प्रचंड. तुम्ही सांगा 1995चा शासन निर्णय आहे, एखादं घर पूर्णतः पडलं असं तर 90,000 द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या दाव्यानं सांगतोय, मुच्छी उडून टाकन बच्चू कडू, एकाला 90,000 भेटले नाही, सरकारनं दिले नाही. सभागृहात बोलू थकलोय. ठीक आहे, पण हे माझा वेळ संपला बच्चू भाऊ. फक्त एक शेवटची कमेंट घेतो पाशाबाईंकडून. पाशाबाई, पाऊस पडणं हे सरकारच्या हातात नाहीये, हे सगळ्यांना माहिती आहे, पण संकटाच्या काळामध्ये अरे तुम्ही घाबरायची गरज नाही, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, हा धीर देण्याची तर परिस्थिती आहे ना. कसले हे मुद्दे घेऊन येत आहेत आणि कसल्या गोष्टी करतायत, याच्याबद्दलची चीड असली तर चुकलं काय? नाही, मान्य आहे की त्यांना गावात गेल्यानंतर पूर्ण वेळ द्यावा लागणार आहे, त्यांना समजून घ्यावं लागणार आहे, त्यांना धीर द्यावं लागणार आहे. जर सरकारी अधिकारी काही चुका करत असतील तर त्या चुका सुधारून घ्याव्या लागणार आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना सांगावं लागणार की असं, जसं आता बच्चू कडूंनी सांगितलं की इथं अशा पद्धतीनं अधिकारी खालीवर करू लागल्यात, असं कोण देवेंद्र फडणवीस सांगत नाही तलाट्याला की तू असं वाग तसं वाग म्हणून. तो तलाठी चुकीचं वागतो, तर असे चुकीच्या वागणाऱ्याला अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. आता कृषी मंत्री बोलताना मी ऐकलं, काय सांगितलं, कृषी मंत्र्यांनी सांगितलं की जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून सरकारला कळवा. अधिकाऱ्याला सांगितलं ना, जे अधिकारी चुकत असतील त्याला पण शिक्षा करू ना सगळे मिळून. एवढी यंत्रणा आपली लवचिक नाहीये की सांगितल्यानंतर होईल. खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दलचं गांभीर्य हे वरपासून खालपर्यंत दिसलं पाहिजे, आणि ते शेतकऱ्यांच्या बांधावर दिसलं पाहिजे. त्याला का कुणाच्या पाया पडावं लागतं की या माझ्या बर्बादीचा पंचनामा करा म्हणून? हे वाईट आहे.